तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी तोंडलीची भाजी। तर ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि या पद्धतीने केलेली भाजी सर्वांना नक्कीच आवडेल। ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील। आणि खायचं म्हटलं तर ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा अगदी साधं वरण भात जरी केले त्याबरोबर तोंडी लावायला देखील छान लागते। त्याचबरोबर टिफिनमध्ये पण आपण देऊ शकतो। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। इथे हे 2 बटाटे घेतले आहे, हे शिलून घेऊ। आणि या बटाट्याचे असे लांब लांब काप करून घेऊ। या पद्धतीने तोंडलीचे काप करून घेऊ। एका तोंडलीचे उभे 4 काप करून घेऊ किंवा तुम्ही गोल चकत्यामध्ये कापून घेऊ शकता। साहित्य बघू। बटाटा, तोंडली, कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मसाल्याचा डब्बा, तेल आणि हिंग। आता इथे मी गॅसवर कढई गरम करते। त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यामध्ये चिरलेली तोंडली घालून घेऊ। गॅस लो फ्लेमवरच ठेवला आहे। तोंडली 2 ते 3 मिनिटं तेलावर परतून घेऊ। यामध्ये हळद, मीठ घालून 1 सेकंदभर परतून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजत ठेवू। आता लसूण जिरा ठेचून घेऊ। या भाजीला दुसऱ्या फ्लेमवर ठेवून तोवर बटाटा शिजवून घेऊ। त्यासाठी दुसरी एक कढई घेऊ। त्यात 1 चम्मच तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यात मोहरी, जिरा, कढीपत्ता आणि कांदा घालून मिनिटभर परतून घेऊ। कांदा आपल्याला गोल्डन करायचे नाही, थोडे कच्चे असतानाच यामध्ये बटाटा घालून घेऊ। बटाटा सोबत कांदा पण शिजला जातो। तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, खूप चविष्ट होते। आता झाकण ठेवून 2 मिनिटं बटाटा, कांदा शिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता बटाटा शिजला आहे। यामध्ये मसाले ॲड करून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, धने पावडर, मीठ,
अर्धा चम्मच गरम मसाला घालून यामध्ये आपण शिजवलेली तोंडली घालून घेऊ। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर बटाटा आणि तोंडली वाफेवर शिजवून घेऊया। तर छान आपली बटाटा तोंडली तयार आहे। वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालूया। बऱ्याचदा ही भाजी करायची टाळली जाते। या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा, नक्की आवडेल। आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।